नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा जगदंबे. आज आपण गाऊट या विषयावर बोलणार आहोत. गाऊट म्हणजे रक्तातील युरिक ॲसिड वाढल्यामुळे होणारा वात किंवा काही जण यास रक्तवात असंही म्हणतात. गाऊट कशामुळे होतो? तर ज्या लोकांचं वजन खूप जास्त आहे, जे लोक मांसाहार जास्त करतात, पाण्याचं प्रमाण कमी घेतात, दारू पितात, अशा लोकांना गाऊट होतो. तर गाऊटची लक्षणे काय आहेत? तर अचानक रात्रीमधून पायाच्या अंगठ्याला सूज येऊन अंगठा दुखायला लागतो. त्या अंगठ्यावर सूज आल्यामुळं त्याच्यावरची त्वचा लालसर होऊन गरम व्हायला लागतं आणि आपल्याला असह्य वेदना व्हायला लागतात. त्यामुळे आपण सकाळी उठल्यावर चालू पण शकत नाही. हे होण्याचं कारण म्हणजे रक्तामधील युरिक ॲसिडचं प्रमाण वाढणं आणि युरिक ॲसिड वाढल्यामुळं युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स सांध्यामध्ये जमा होऊन तिथं वात निर्माण होतो. अंगठा सोडून घोट्यावर, कोपऱ्यावर आणि गुडघ्यामध्ये आणि इतर सांध्यांमध्ये पण गाऊटचा त्रास जाणवतो. तर अशावेळी आपण काय करायला पाहिजे? अशावेळी आपण नजीकच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून गाऊटचं निदान करून घ्यायला पाहिजे. जर रक्तातील युरिक ॲसिड वाढला असेल आणि सोबत जर लक्षणं असतील तर डॉक्टर तुम्हाला युरिक ॲसिड कमी करण्याचे औषध देतात. सोबतच काही NSAID म्हणजेच पेनकिलर, वेदनाशामक औषधी पण दिल्या जातात. स्वतःच्या मनानंच कोणतीही औषधी घेऊ नये किंवा घेतल्यानंतर ती स्वतःच्या मनानेच बंद पण करू नये. जर योग्य वेळी तुम्ही गाऊटचा इलाज चालू केला आणि व्यवस्थित जर घेतलात तर गाऊटपासून आपल्याला आऊट होण्यापासून आपण वाचवू शकतो. मेडिसिन सोबतच आहारामध्ये पण बदल करावे लागतात. जसं की आपलं वाढलेलं वजन कमी करणं, मांसाहार कमी करणे, दारूचं सेवन कमी करणे, पाण्याचं प्रमाण वाढवणे, अशा काही आणि नियमित व्यायाम, अशा काही गोष्टींमुळं आहारातील बदलांमुळे पण आपण गाऊटपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. तर ज्या रुग्णांना असा त्रास असेल त्यांनी नजीकच्या डॉक्टरांकडे जाऊन यावर इलाज करून घ्यावा. धन्यवाद.